नमस्कार अमरावती। आमचे आयुक्त संजय काटकर जे हेल्थ कमिशनर आहेत, महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे हेल्थ कमिशनर सन्मान्य संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असेल। या कमिटीमध्ये एका बाजूला एम्सचे प्रतिनिधी असतील, दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिकल ह्या सगळ्या एकूण यंत्रणेसाठी चीफ इंजिनियर असतील, MSCBचे चीफ इंजिनियर इलेक्ट्रिकल विभागाचे, आणि त्याचबरोबर DMRचे प्रतिनिधी फायर ऑडिट जे आहे त्याच्याबद्दल त्याच्या संबंधातले सुद्धा लोक असतील। 7 लोकांची कमिटी असेल की ज्या कमिटीचा पुढच्या आठवड्यात संपूर्णतः त्यांच्या अहवालाप्रमाणे ज्या लोक दोषी असतील पुढच्या 8 दिवसानंतर त्यांच्यावरच्या कारवाई होतील। आपण मेळघाटात आला होता, मेळघाटात आपण आश्वासन दिलं होतं की कुठल्याही मेळघाटातील आदिवासींचा विद्यार्थ्याचा असेल किंवा बालकाचा मृत्यू होणार नाही असं आपण आश्वासन दिलं होतं। मात्र चुरणी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तिथल्या एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। तुम्ही कसं पाहताय? सर, रात्रीच्या वेळी तो जेव्हा रुग्ण गेला होता त्यावेळी अक्षरशः दरवाजा उघडला नव्हता रुग्णालयाचा, असं देखील समोर आलेलं आहे। तक्रार त्याच्या वडिलांनी केलेली आहे। मागच्या वेळेला ज्यावेळी मी मेळघाटला आलो होतो, मला वाटतं की मेळघाटला आलो होतो त्यावेळेला सुपर स्पेशालिटीला सुद्धा उशिरा रात्री आलो होतो। त्याच वेळेला ज्या डॉक्टरांच्याकडून अनियमितता होते अशा लोकांच्यावरती आपण कारवाई केल्या होत्या। महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ज्या लोकांनी अशा पद्धतीनं गैरहजर राहत आहेत असे 500 लोक आपण काढले। पुढच्या 500 लोकांना सुद्धा आम्ही नोटिसेस दिली। एकही हॉस्पिटलमध्ये जर आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध नसतील तर डॉक्टर्स सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व्यवस्था ह्या लोकांच्यासाठी आहे, कुणाच्या सोयीसाठी नाही। त्यामुळे त्या सगळ्यांच्यावरती कारवाई होईल। 5 सेकंड आता 1400 डॉक्टरांची जी भरती करतोय त्याच्या 1400 मधले त्याची प्रायोरिटी ही आम्ही आदिवासी भाग करतोय आणि त्याच्यानंतर डोंगरी भाग करतोय। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आम्ही आदिवासी भागात ज्यावेळी आपण करू त्यावेळेला आदिवासी भागात जे काम करतील त्यांना त्याच्या 3 वर्षानंतर चॉईस पोस्टिंग सुद्धा देणार आहोत। म्हणजे बऱ्याच वेळा अशा लोकांना यायला सुद्धा जे काय आडेओढे घेतले जातात ते आता घेतले जाणार नाहीत। त्या सगळ्यांची